त्यांच्या करिअरचं कसं नुकसान होईल या पद्धतीने आखणी करणं हे सगळं षडयंत्र या विद्यापीठामध्ये चालू झालेलं आहे। मागे आम्ही काही दिवसापूर्वी इथल्या PhDच्या रिसर्च स्टुडंटला त्रास देणाऱ्या प्राध्यापकांची तक्रार घेऊन कुलगुरूंकडे गेलो असता कुलगुरूंनी आम्ही त्या ठिकाणी कुलगुरूंना भेटण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी संबंधित घटनेचे CCTV फुटेज, आम्ही दिलेल्या घोषणा यांचं CCTV फुटेज आणि आम्ही क्षणाक्षणाला काय काय आमच्या हालचाली होत्या या सगळ्या बारीकच्या बारीक हालचाली टिपून त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला आमच्या विरोधात फिर्याद दिली। त्यानंतर आता नुकत्याच काही दिवसापूर्वी संघाच्या लोकांनी, ABVPच्या लोकांनी या विद्यापीठामध्ये प्रचंड धुडगूस घातला, परंतु त्या लोकांना ओळखत असून देखील कुलगुरूंनी अज्ञात असल्याची भूमिका घेतली आणि त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे। जर अशा पद्धतीने कुणाच्या मानवी हक्काचं, न्याय हक्काचं जर गळचेपी केली जात असेल तर ते आम्ही कदापि खपून घेणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं विद्यापीठ असल्यामुळे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करण्याच्या दृष्टीने पेरणी झाली पाहिजे, परंतु इथं संघाच्या विचारधारेची जी पेरणी होती तिला आम्ही कदापि या ठिकाणी वाढू देणार नाही। यासाठी वेळप्रसंगी संघाच्या ABVP सोबत, RSS सोबत आम्ही दोन हात करायची तयारी आहे आणि हा निकराचा लढा आहे। आम्ही शेवटपर्यंत हा लढा अशाच पद्धतीने लढणार आहोत, परंतु माफक अपेक्षा एवढीच आहे की विद्यापीठाच्या क्षेत्रामध्ये किमान भगवेकरण करू नये, विद्यापीठाचं भगवीकरण करू नये, शिक्षणाचं भगवीकरण करू नये, शिक्षण क्षेत्र हे राजकारणापासून दूर ठेवावं एवढीच आमची माफक अपेक्षा आहे। आणि जर शासन ही अपेक्षा पूर्ण करू शकत नसेल, शासन अशा पद्धतीचं शिक्षण जर देऊ शकत नसेल तर शासनाला आमच्या शिक्षणाचं नुकसान करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे। तुमच्यावर गुन्हे किती दाखल आहेत? माझ्यावरती जवळपास 3 गुन्हे दाखल आहेत विद्यापीठामध्ये। त्रास होतोय त्याचा? त्रास होतोय म्हणजे सातत्याने पोलिसांकडे या संदर्भातला पाठपुरावा विद्यापीठ करते आणि वेळोवेळी कोर्टाच्या कचेरीचे कामं आमच्या मागे लागलेली आहेत। शिवाय आम्ही ज्या वेळी विद्यापीठात कुठलं निवेदन घेऊन जातो तर इथे या विद्यापीठाला पोलीस छावणीचं स्वरूप आणलं जात आहे। अशी पद्धत या विद्यापीठामध्ये चालू झालेली आहे की पोलिसांच्या करवी, दंडुकेशाही करवी या विद्यार्थ्यांवरती, इथल्या संघटनांवरती दबाव आणण्याचा कार्यक्रम या शासनकर्त्यांच्या मार्फत आणि इथल्या संघाच्या याच्या खाली दबलेले जे कुलगुरू आहेत आमचे त्यांच्यामार्फत चालू झालेलं आहे। त्याचप्रमाणे गजानन सानपसारखा एक 11वी म्हणजे प्राथमिक माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणारा प्राध्यापक माणूस या विद्यापीठाच्या कारभारामध्ये लुडबुड करतोय, या विद्यापीठाच्या कारभाराचं नेतृत्व करतोय। शासन आणि कुलगुरू यांच्यामधला दुवा बनून या विद्यापीठाला भगवीकरणाच्या मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय। याला कुठेतरी खीळ बसणं गरजेचं आहे, अन्यथा या विद्यापीठाला उद्या JNU आणि SCUच्या सारखं स्वरूप यायला वेळ लागणार नाही। ओके.